नमस्कार मित्रांनो, वॉर्ड क्रमांक 150 मधील मनसे उमेदवार सविता थोरवे यांच्याकडे काय आपण प्रश्न घेऊन आलो आहोत. ताई, सर्वप्रथम आपला परिचय द्या तुम्ही. मी सविता माऊली थोरवे, मनसे या पक्षाकडनं राजसाहेबांकडून उमेदवारीसाठी 150 वार्ड क्रमांक 150 लोखंडे मार्ग येथे उमेदवारीसाठी उभी आहे आणि माझं प्रश्नचिन्ह हे रेल्वे इंजिन आहे 2 नंबर. आपल्या विभागातील तुमच्या मते सर्वात मोठी समस्या कोणती असेल? आज प्रचाराचा लास्ट दिवस आहे आणि जेव्हापासून मी PN लोखंडे मार्गच्या प्रत्येक गल्लीमध्ये जात आहे, प्रत्येक एरियामध्ये जात आहे, तर इथं सर्वात मोठी समस्या ही स्वच्छतेची दिसून येते, म्हणजे गटाराची. तर तो खूप मोठा, म्हणजे माझ्या दृष्टीने मी बघितल्यातला हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पाण्याचा पण प्रश्न तेवढाच गंभीर आहे आणि त्यांचे जे आतमधले रस्ते आहेत, म्हणजे तिन्ही प्रॉब्लेम तितकेच महत्त्वाचे आहेत. स्वच्छता तुमची तयारी तर बघताना आम्हाला वाटतं की रिझल्ट तुमच्या बाजूने लागू शकतो. समजा तुम्ही निवडून आले तर पहिल्या 100 दिवसात तुम्ही कोणत्या कामावर जोर द्याल? आता म्हणजे सुरुवातीला तर मला असं वाटतं गटाराचा जो प्रश्न आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. परंतु मी निवडून आल्याच्या नंतर त्यांना मला विचारावं लागेल की त्यांच्या दृष्टीने त्यांना पहिल्या 90 दिवसामध्ये कोणता प्रश्न पहिले म्हणजे जास्त गरजेचा वाटतो. रस्ता, म्हणजे त्यांच्या गल्लीतला रस्ता की गटर की पाण्याचा जो प्रश्न आहे तो. विभागामधील वेगवेगळे भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी होत असतात आणि जे येणारे जे निधी आहेत त्याचा गैरवापर होतो, तर त्यामध्ये तुम्ही त्याला कसं हँडल करा? निधीचा गैरवापर तो होतो किंवा होत असेल, परंतु मी जो नगरसेवक झाल्यानंतर मला जो निधी येणार आहे, तर मी एक समाजसेविका आहे. मुळात मी एक समाजसेविका आहे आणि त्या समाजसेवेतून जे काही मला कार्य करायचं आहे ते फक्त मी नगरसेवक या त्याचा जो मिनिंग आहे, त्याचा जो अर्थ आहे, त्या अर्थाप्रमाणे नगरसेवक कसा असावा हे एक आदर्श नगरसेवक बनवून देण्याचं एक ज्वलंत उदाहरण माझ्यामार्फत व्हावं आणि ते सर्व देशाने त्याला असं स्वीकारावं की नगरसेवक खरंच असा असावा. आणि माझ्या एरियाचं जे वार्ड क्रमांक मला भेटलेलं आहे त्याचं नाव आहे लोखंडे मार्ग आणि मला असं वाटतं माझ्या हाताने ह्या लोखंडे मार्गचं सोनं व्हावं. ज्याप्रमाणे म्हणजे लोखंडे हे परीघ दोन्ही सोबत येतात आणि त्याचं सोनं होतं परिघाचं, तसं काहीतरी काम आमच्या हातून व्हावं, आमच्या मनसेच्या पक्षाकडून व्हावं. आणि माझे जे नेता आहेत राजसाहेब, जे की अगदी बाबासाहेबांच्या विचारावरती त्यांची विचारधारा आहे, तर कुठेतरी आणि बाळासाहेबांचं जे काही वाघासारखं हे नेतृत्व आहे, तसं ते वाघासारखं नेतृत्व करून घेण्याची ताकद आमच्या राजसाहेबांमध्ये आहे. म्हणजेच आमच्यामधला जो नगरसेवक निवडून येणार आहे तो निधीचा गैरवापर करणार नाही. कारण आम्ही जे आलेलो आहोत, आम्ही जे हे काही ID प्रूफ त्यांचं घातलेलं आहे, तर त्याआधी आम्हाला अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी आमच्याकडनं तो वचननामा, म्हणजे एक प्रकारचं वचन घेतलेलं आहे आणि ते वचनपूर्ती. आणि त्यातली त्यात मी एक महिला आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की महिला शेवटी नारीचं आणि दुर्गेचं रूप आहे. त्यामुळे आणि त्यातली त्यात मी खेड्यातली आहे. मी खेड्यातून आल्यामुळे मला खेड्यातल्या म्हणजे माणसांची जाण आहे आणि मी ह्या ज्या लोखंडे मार्गमध्ये जो समाज राहतो त्या समाजामध्ये मी राहून मोठी झालेली आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की मी माझ्या खेड्यातल्या ते जे माझं माहेर आहे त्या गावातून आली आहे आणि त्या लोकांच्या ज्या काही पहिल्यापासूनच्या समस्या आहेत त्या गावामध्ये, त्या समस्या असते शहरात. इथे लोखंडे मार्गमध्ये म्हणजे मुंबईसारख्या, चेंबूरसारख्या विकसित भागात, विकसित चेंबूर नाही आहे पण आपण फक्त गावाला विकसित म्हणू त्याला, की तिकडच्या लोकांना तसा भ्रम आहे. पण मी इथे आल्यानंतर पाहिलं की इथे आजही इथे मी कुठल्या तरी एरिया, मुकुंदनगर एरियामध्ये मी हापशा पाहिले तिकडे पाण्याचे. आता तुम्ही सांगा, मुंबईमध्ये आपण राहतो म्हटल्यानंतर हापशाचा हापसा कुठे राहिला आहे का? आज गावीसुद्धा नळ योजना, म्हणजे पाण्याचा पुरवठा नळातून होतो. मग ही किती दयनीय अवस्था आहे. मग ही आजवरच्या नगरसेवकांच्या पण लक्षात यायला हवी होती. विभागामध्ये नशेचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि त्या संदर्भात भरपूर जण प्रयत्न करतात, पण काही मार्ग लागत नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीने ते हाताळता? आता नशेचे पदार्थ म्हणजे सर्वात म्हणजे की लायसन वगैरे हे त्याच्यासाठी लागतात. नशेच्या बाबतीमध्ये एवढेही डिटेल्समध्ये महिला घुसत नाहीत जेवढ्या, पण याच्यावरती मला माहीत आहे की आमचे जे वक्ते आहात, म्हणजे नेते आहात, ते याच्यावरती ठोस पाऊल उचलते. आणि मी एक महिला म्हणून मला माहीत आहे की जे नशा करतात त्या महिलेचं आयुष्य काय असतं, त्यांच्या मुलाबाळांचं आयुष्य काय असतं.
त्यांनी कुठली जिंदगी ते जगतात. तर यासाठी एक महिला म्हणून मी त्यांचं दुःख समजू शकते आणि यासाठी मग ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला सेनेचे विशाल भाऊ, माझे वैयक्तिक स्वतःचे मिस्टर माऊली थोरवे, जे की आमदारकी हे करून म्हणजे ते माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ते काम करतील. आणि निश्चितच नेता खंबीर आहे आणि मला हे नशामुक्ती च्यावरती आळा घालण्यासाठी त्यांची खूप मदत होणार आहे आणि ते तर करावंच लागणार आहे लोखंडे मार्गसाठी स्पेशली. धन्यवाद ताई. साहेब, तुम्हाला प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न आहे. एवढ्या वर्षाचे कामं विभागामध्ये अपूर्ण राहिले आहेत, तर तुम्ही पूर्ण कराल की ती कामं सोडून आपण दुसऱ्या कामांकडे वळाल? नाही, खरं बघितलं तर लोखंडे मार्गची आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता या ठिकाणी भरपूर काम करावं लागेल, तेव्हाच कुठंतरी बाकीच्या चेंबूरमधल्या प्रभागांच्या बरोबर त्याची बरोबरी करता येईल. कारण या ठिकाणी अजून मूलभूत समस्या संपलेल्या नाहीत. जे पाण्याचा विषय असेल, स्वच्छतागृहाचे विषय असतील, गटारांचे असतील, लादीकरण असतील, रस्ते असतील, हे विषय देश स्वातंत्र्य झालं तरी 75 वर्षही अजून आपण त्यामध्येच अडकून बसलेलो आहे. त्यानंतर पुढं आपण आरोग्याच्या सेवा, चांगले हॉस्पिटल, चांगल्या मुलांसाठी शाळा, याबाबत पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने आज एकत्र येऊन लढत आहेत या मुंबई शहरासाठी, आणि ज्या प्रकारे मुंबई शहर तोडण्याचं षडयंत्र चालू आहे विरोधकांकडं, ती वाचवण्यासाठी कुठेतरी दोन ठाकरे एकत्र आले. आणि नक्कीच माननीय राजसाहेबांनी ज्या प्रकारचं काम नाशिक महानगरपालिकेत करून दाखवलं, त्याच प्रकारचं व्हिजन या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत. ते सांगतील त्या मार्गाने ही विकास हा 100% होईल. आणि लोखंडे मार्गमधल्या सर्व जनतेला एकच विनंती करतो, आज जे मुंबई वाचवण्याचं जे आपल्यापुढं जो मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला जे काय करायला लागेल ते आपण केलं पाहिजे. कारण जर महानगरपालिकेत जर शिवसेना मनसेची सत्ता नाही आली आणि भारतीय जनता पक्षाची जर सत्ता आली तर नक्कीच ही आपली मुंबई महानगरपालिका ही गुजरातला जोडली जाईल. ही प्रत्येक नागरिकाने विचार करावा. आपले आपसातले मतभेद असतात ते आपण जागीच ठेवले पाहिजे, परंतु या शहरासाठी, या मुंबईसाठी 107 जणांनी हुतात्मे दिलेले आहेत, याचा कुठेतरी आपण आता विचार केला पाहिजे. आणि परत आपल्याला ती लढून परत हुतात्मे देण्याची वेळ येऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाठीशी जनतेने उभं राहावं आणि एक संधी नवीन माणसाला द्यावी, जेणेकरून नवीन विजननुसार काहीतरी विकास साकारता येईल. म्हणून माझी विनंती आहे, येत्या 15 तारखेला रेल्वे इंजिनसमोर बटन दाबून एक संधी राज ठाकरे यांना द्यावी ही विनंती. धन्यवाद साहेब. धन्यवाद मॅडम. थँक्यू.